शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 आरक्षणाची गरज कोणाला? जमीनदार मराठ्यांना की विस्थापित भटक्या मर्याई कोळ्यांना? संपूर्ण प्रत्यक्ष पाहणी रिपोर्ट खूपसंगी शंकरराव लिंगे। आरक्षणाची गरज कोणाला? जमीनदार मराठ्यांना की विस्थापित भटक्या मर्याई कोळ्यांना? मर्याई कोळी समाज प्रत्यक्षात महादेव कोळी असताना महाराष्ट्रात त्यांना एसटीचे आरक्षण सर्टिफिकेट मिळत नाही। महाराष्ट्रामध्ये त्यांना NTB OBC मध्ये घातले आहे। हा समाज सुमारे 70 वर्षापूर्वी तेलंगणातून महाराष्ट्रात स्थलांतरित झालाय। त्यांची संख्या खूपसंगीत आज 900च्या आसपास आहे। त्यांची पूर्ण माहिती भाग 1 मध्ये दिली आहे। असाच एक समाज गट खूपसंगी तालुका जिल्हा सोलापूर येथे 70 वर्षापासून गावाच्या बाहेर राहत आहे। गावठाण नसल्यामुळे जागा मालक त्यांना जागा सोडल्याबद्दल तगादा लावू लागलेत, म्हणून त्या सर्वांनी एकत्र येऊन 4 एकर जमीन विकत घेऊन त्या ठिकाणी राहत आहेत। पुरावा नसल्यामुळे त्यांना कोणताही दाखला सवलती मिळत नाहीत। घरकुल मिळाल्यास अडचण येत आहेत। सध्या ज्या जागेत राहत आहेत त्या जागेवरही मूळ मालकाचं अतिक्रमण आहे। अतिशय अपुऱ्या जागेमध्ये काडाच्या कुडाच्या पत्र्याच्या घरामध्ये हा समाज कसा राहत आहे कळत नाही। उन्हाळ्यात पत्रा गरम होतो, थंडीत गार होतो, पावसाळ्यात गळतो, गटार व्यवस्था नाही, त्यामुळे पावसाचं पाणी घरात शिरतं। डास, माशा व पाचवीला पुजले आहेत। मरण यातना सोसाव्या लागतात। अनेक प्रकारच्या रोगराईला सामोरे जावे लागते। 18 विश्व दारिद्र्य, गरिबी, बेकारी, भूकमारी, शेळ पिके खाऊन त्यांना अत्यंत मानहानिकारक जीवन जगावे लागते। पारंपरिक व्यवसाय देवी डोक्यावर घेऊन कडक लक्ष्मीचा वेश धारण करून मोठ्या चापकानं आवाज काढून स्वतःला बडवून घेतलं जातं। टोकदार दाभणाने दंडामध्ये टोचून रक्तबंबाळ करावी लागते आणि रक्त आल्यानंतर महिलेच्या तोंडामध्ये हात ठेवून पैशाची, कापड्याची, धान्याची मागणी दान धर्म म्हणून करावी लागते। यावेळी महिलेच्या डोक्यावर देवीचे कपाट, पाठीवर लहान बाळ झोळी करून बांधलेले असते। दोन्ही हातांनी गुबुगुबू आवाज करणारे ढोलकी सारखे वाद्य वाजवावे लागते। महिला मोठ्या कसरतीनं बॅलन्स राखून डोक्यावरील 2-2.5 फूट उंचीचे देवीचे कपाट हात न धरता वाद्य वाजवत रक्तबंबाळलेला दंड तोंडात धरून पुरुषांच्या मागे दानधर्म मागण्यासाठी फिरतात। नोव्हेंबर ते जून 6 महिने पश्चिम महाराष्ट्रात फिरून सुगीच्या दिवसात धनधान्य, कपडे, दानधर्म मिळालेले साहित्य घेऊन पावसाळ्यात मूळ गावी खूपसंगीला येतात। शिक्षण नाही, कोणाचेही मार्गदर्शन नाही, कुटुंब नियोजन नाही, नोकरी धंदा नाही, सरकारच्या कसल्याही सवलती नाहीत। एका जोडप्याचं 4 ते 22 पर्यंतचे मुले असल्याचं समजतंय। दानधर्म मिळालेले धनधान्य पावसात पुरत नाहीत, त्यामुळे कर्जबाजारी होतात। नातेवाईकांकडून घेतलेलं कर्ज, कौटुंबिक समस्या, वर्षातून एकदा जात पंचायत, श्रावण महिन्यात जो न्याय निवाडा होईल त्याप्रमाणे सर्व समाजाला बंधनकारक असते। रेशन कार्डाची फोड होत नाही, त्यामुळे मोफत धान्य मिळत नाही। कमी मिळते, कधी जास्त मिळते, कधी मिळतच नाही। मोफत धान्याची वाटमारी होते। रहिवाशी दाखला, जातीचा दाखला, स्वतःची जमीन जागा नसल्यामुळे मुलांना शिक्षणाच्या सवलती मिळत नाहीत। आश्रमशाळेत प्रवेश मिळत नाही। लाडकी बहीण, लाडका भाऊ योजनेपासून सर्वांना भाग घेता येत नाहीत। मुलांना नोकरी नाही, उद्योगधंद्यांसाठी कर्ज मिळत नाहीत। आता या भटक्या समाजाची तरुण मुलं सेंटरिंग काम, हॉटेलात, शेतावर मोलमजुरी करू लागलेत। काच, पत्रा, बाटली, टाकाऊ वस्तू, रद्दी, भंगार, केसावर फुगे गोळा करणे, विकण्याचाही व्यवसाय करू लागलेत। हा व्यवसाय करतानाही गावोगावी नागरिकांमार्फत त्रास दिला जातो। चोरीच्या संशयावरून पोलीस शोषण करतात। महिला व काही कुटुंबांकरते आता टोळीनं एकत्रित येऊन गटागटानं शेतीची कामे, मोलमजुरी, ऊसतोड कामगार म्हणूनही साखर कारखान्याच्या परिसरात कामाला जातात। त्या ठिकाणी अन्न, वस्त्र, निवाऱ्याची परवड होते। मुलांचं शिक्षण होत नाही। एकंदरीतच या समाजाचा वाली कोणीही नाही। त्यांच्या वस्तीवर नळ, पाणी, गटारी योजना अंतर्गत रस्ते, आरोग्य, स्वच्छतागृह यांची सोय नगण्य आहे। आमदार, खासदार, ग्रामपंचायत, नगरसेवक, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य निवडणुकीच्या वेळी येऊन साम, दाम, दंडभेद नीती वापरून मतदान करून घेतात। त्यानंतर कोणतीही दखल घेतली येत नाही, अशी खंत मर्याई समाजातील जाणकारांनी व्यक्त केलेली आहे। मर्याई समाजासाठी आदिवासी किंवा SC मध्ये समावेश करावा। त्वरित एक तज्ज्ञ समिती नेमून यांना सर्व सोयींनी युक्त व 6 उद्योग व्यवसायासाठी कर्ज, अनुदान, नळ, पाणी, आरोग्य सुविधा, गटार व्यवस्था, आश्रम, शाळा, घरकुल, सर्व शासनाच्या सोयीसुविधा मोफत
द्याव्यात अशा हा वंचित पीडित समाज यांना 70 वर्षापासून दाखले मिळत नाहीत. परंतु जमीनदार मराठ्यांना एका रात्री GR काढून सरकार दाखले देते, मागासवर्गीय आयोग नेमून आरक्षण देते, आर्थिक महामंडळ देते, वसतिगृह देते, उच्च शिक्षणासाठी आर्थिक योजना देते. या जमीनदार मराठ्यांना या सोयी इतक्या तत्परतेने मिळतात, मग या वंचितांना का मिळत नाहीत? जमीनदार मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे का? मर्याई कोळीसारख्या भटक्या शेवटच्या पंक्तीतील शेवटच्या माणसाला गरज आहे का नाही? का सत्ताधारी मराठ्यांनाच आरक्षण पाहिजे? हे मराठी या वंचित भटक्या समाजाच्या मधून आरक्षण मागत आहेत. ही मागणी फुले शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारी आहे का? असा संतप्त सवाल मर्याई कोळी भटक्या समाजानं केलाय. प्रत्यक्ष पाहणी रिपोर्ट शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी संकलित केलाय. पुढील 4थ्या भागात मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर येथील मर्याई कोळी समाजाचा प्रत्यक्ष पाहणी अहवाल लवकरच प्रकाशित केला जाईल. हा लेख सर्वांनी वाचून विचार केलाच पाहिजे, असं आवाहन राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी केलं आहे. थोड़ा अल्लो चलो अल्लो कौन बोले तो तुम बातें करते ना? हिंदी आता ना? हिंदी आते. कौन तो बात करे तो तुम बात करते ना? मैं वीडियो शूटिंग करे बा, तू गाली देने को आते, मारने को आ रहे. इसी गर्दी करने के बाद इंच के वस्तन पर तुम आ गया, तुम आ गया. उधर का बनाने को गया था, मारने को एक आदमी. ऐसे? हाँ. क्यों बना रहा पूछ के. घरकुल साठी घरकुल हाँ ते डायरेक्टली शिफ्ट घरकुल असं म्हणतात. वा 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 वा. इन्नु डबल काవాలి నేను. యాడ ఇల్లు ఆయన మాస్టర్ సిక్కిందంద్రా. ఇల్లు ఉండే మస్తగా ఎవడ్రా ఇడు ఏం చూడు తేనురు దారు దారు తేనురు వీడియో गोराड्यांना इल्लू व्हिडिओ आहे घरकुलसाठी.
इधर है क्या ऐसा घर? हमारा यारो ट्रेन रोज यारो दाराच्या पण शेपटण्या यार टीवी म्हणणार एकदा ती बस नाक्या मारली वाट वाट ಕೊಡ್ತದಾನೆ ಆಡ ಕೊಡ್ತಿಲ್ಲ वो दाल ना कर अबे करता क्या वो? तुम्ही गार्डनला
माझं नाव चंद्रकांत निंबराव मरेवाले, राहणार कुपसंगी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. आणि ह्या गावामध्ये कमीत कमी 60 वर्षापासून सगळे राहायचे. ते बरेच समस्या आहेत ते मरेवाली समाजांचे. हां, तर कुठल्या अजून रस्ते झालेले नाहीत, कुठे जाती दाखले असतील किंवा इतर कुठलीही कामं आमच्याबद्दल अजून मित्र पोहोचलेली नाही. आणि आमचा समाज तर पहिल्यापासून प्रत्येक गावात इथे सामान्य तिथे सामान्य राहत होते. आता 60 वर्षापासून तर रहिवासी असल्यामुळे बाहेर जात नाही, पण 5-6 महिने डोक्यावरती गाडा घेऊन फिरण्यासाठी जातात. गावी गावी राहून तेवढे पोट भरून येतात. आणि आत्ताची पोरं मालमजुरी करून राहतात. आणि आता शिक्षण बी घेतात सगळं पाहिजे. आणि आता शिक्षण घेतलं तरी बी जातीचे दाखले उपलब्ध नसल्यामुळं वेगळे म्हणतात की आपण शिकून तर काय फायदा त्याचा, काय तर शिकल्याबद्दल काहीतरी जातीचे दाखला नसल्यामुळं काहीच करू शकत नाही. आम्ही शिक्षण घेऊन काय करायचं असं बी निर्णय घेतो. आता थोडंफार म्हणजे कसं आहे, आता समस्या एवढी झाली की खूप मोठे पडते की मरेवारी समाज खरोखरच आमचा समाज आज तर ओळखत नव्हता. म्हणजे हा समाज कसा असतो, काय राहतो. मग आता थोडेफार 4 माणसाचं शिकल्यामुळं तुमच्यासारखी लोक आल्यामुळं कुठं आम्हाला आधार मिळतो. त्याबद्दल आता आम्ही तुमच्यासारखी गावामध्ये सांगितल्यानंतर आम्ही कुठं मार्गदर्शनाला लागतो. असंच चालू आहे सध्या. हे कुपसंगी गाव आहे. या गावामध्ये आपला समाज मला वाटतं हे सोलापूर जिल्ह्यातला नाही, बाहेर जिल्ह्यातला कुठला काय असावा. तर आपले पूर्वज कुठून आले असतील बरं? पूर्वज सर कुठून आले ते आम्हाला बी काही कल्पना नाही आहे. बरं. आणि आमचा धर्म काय, आता आम्हाला जाती लोक सांगतात की आम्ही 50-60-70 वर्षापासून तर आम्ही इथे स्थायिक आहे. बरं. इथं आपल्या कुपसंगीमध्ये किती समाज असेल, किती संख्या असेल? तर आमचं मतदान कमीत कमी 350 मतदान आहे या गावामध्ये. आणि लोकसंख्या कमीत कमी 700च्या आसपास, लहान मोठे सर्व 700च्या आसपास आहे. 700 लोकसंख्या आहे. लोकसंख्या आणि एवढ्या सगळ्या लोकांना राहण्यासाठी जागा तुम्ही विकत घेतलेली आहे का सरकारी आहे? तर तरी सांगायचं म्हणजे इथं आम्हाला गावठाणी जागाच नाही. ही सगळं आहे की थोडंफार गरिबी परिस्थिती असताना सुद्धा ही सगळं पाक विकत घेतलेलं आहे. किती? 3-4 एकर आहे तसं. या 4 एकरामध्ये जी घरं बांधलेली आहेत, ती घरं काय सरकारी योजनेमधून काय घरकुल योजना मिळाली का आपल्याला? घरकुल योजनेमध्ये साधारण किती लोकांना मिळालेली आहे? साधारणतः एक 50-60 लोकांना घरकुल योजना मिळाली. बरं. घरं बघितलं तर किती उमरा किती आहे सगळा इथं? उमरा कमीत कमी तर एक 100-150 उमरा आहे. 150 उमरा आहे. तर दिवसातल्या 50-1 लोकांना आत्तापर्यंत घरं मिळाली. बाकी त्या घरामध्ये संडास, बाथरूम, पाणी ही सोय आहे? पाण्याची सोय एवढी फार नाही आहे, पण त्याची संडास बाथरूम वगैरे आहे ते. पाण्याची अडचणच आहे. आणि गटारी वगैरे? गटरीची सुविधा आता आली का व्हायची? झाली. आणि तुला शाळेची काय व्यवस्था आहे का? शाळा इथं प्राथमिक कामशेत विद्यालय आहे. बोर्डिंगची सुविधा आहे. म्हणजे वसती शाळा वगैरे इथं आहेत का? वसतिगृह 5वीपासून पुढं आहे. 5वीपासून पुढं आहे. वसती 10वीपासून वसतिगृह आहे. वसतिगृहामध्ये आपल्या सगळ्या मुलांना राहण्याची व्यवस्था होती का? म्हणजे ज्याला आवश्यक आहे त्या मुलाला तिथं प्रवेश मिळतो का? तिथं राहण्याची व्यवस्था वगैरे चांगली आहे. आता आपले मुलं शिकायला लागलेत का? शिकतात काय? सध्या शिक्षण चालायचं.
कितवीपर्यंत शिकले आतापर्यंत? आतापासून 10वी 11वी 12वी. अजून ग्रॅज्युएटमध्ये कोण झालं? ग्रॅज्युएटमध्ये सर कोणी नाही. वकील, डॉक्टर, इंजिनियर असे त्रास करतो. आता लोकांना शिक्षण घेण्यासाठी आपण त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे. त्याच्याबद्दल काही आपण सरकारी योजना आहेत, त्या योजनेची माहिती आपल्याला काय आहे का? तर आता आपण सांगितलं की दाखले मिळत नाहीत. तर दाखले आपल्याला सरकारच्या नियमाप्रमाणे एका माणसाला जर दाखला मिळाला तर सगळ्या समाजाला दाखला मिळाला पाहिजे. नसेल मिळत तर त्याचं एकाच वेळेला सगळ्यांनी अर्ज केला आणि तिथं 1 वर्षाची तारीख घेतली तर त्याची आपल्या अध्यक्षाच्या मार्फत किंवा मुख्य भटक्या विमुक्ताचे कोण आहे त्याच्या मार्फत तपासणी केली जाते आणि त्यांना त्यांची नाहकरणी असते तर सगळ्यांना दाखले दिले जातात. तर आपल्या ज्या ज्या काही समस्या आहेत तर आपली संघटना आहे का इथं? संघटना नाही. तर एक 7 लोक एकत्र येऊन एक समाजाची ट्रस्ट स्थापन करावी आणि त्या ट्रस्टच्या मार्फत आपल्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या वेळोवेळी मग आमदारकडे असतील, कलेक्टरकडे असतील, प्रांताकडे असतील किंवा आमदारकडे असतील, खासदारकडे असतील तर यांच्याकडे आपण समाजाच्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येकाने घरी जाऊन सह्या घ्यायच्या आणि 2-4 5-10 लोकांनी जाऊन द्यायचं प्रत्येक वेळा आणि मग ते कामं मार्गी लागतात. मग इथं जर कामं नाही झाली तर उरलेली कामं तुम्ही माझ्याकडे द्या, मी त्याची कामं सोलापूरची, मुंबईची कामं तुमची निश्चितपणे करायचा प्रयत्न करू. आपल्याकडे आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब हे ओबीसीचे नेते आहेत आणि ते माझे जवळचे आहेत. मी ओबीसी संघटनेमध्ये काम करतो त्यामुळं आणि दुसरे आपले ओबीसी विभागाचे ओबीसी मंत्री, ओबीसी विकास मंत्री जे आहेत ते अतुल सावे साहेब आहेत. ते सुद्धा आमचे जवळचे नातलगच आहेत. त्यामुळं आपली ओबीसीची जे काय कामं आहेत, ज्या काय समस्या आहेत, ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या तुमच्याकडे पोहोचवायचं काम आम्ही करू. फक्त तुमच्यातला एक माणूस आमच्याकडे तगादा लावला पाहिजे की आत्ता नवीन काय आलंय का, हे असं असं झालं, ह्यानं काय केलं नाही, इकडे जाऊन आलो तिकडे जाऊन आलो तर याच्याबद्दल काय करावं लागेल. तर त्याच्याकडे जाऊन आलो त्याचं फॉलोअप ठेवायसाठी 1-2 माणसं आपले 7 माणसं आहेत ना, 7 माणसातले सगळे काही कामाला येणार नाहीत. कधी 2 येतील, कधी 3 येतील, कधी 4 येतील, कधी 5 येतील आणि कधी एखाद्या वेळेला महत्त्वाचं काम असेल तर सगळ्या लोकांना घेऊन जायचं. जवळजवळ असलं तालुक्याच्या ठिकाणी सगळ्या लोकांना घेऊन जायचं तर लगेच काम होतं. जे पोलीस स्टेशनचं काम असेल किंवा कुठलंही असू दे आपल्याकडे जे जे कायदेशीर बाबीनं आपल्यावर अन्याय होत असेल, मुलांच्या प्रवेशाबद्दल असेल, आता तुम्ही दाखल्याबद्दल सांगितलं, दाखले घेतलं तर आपल्या विद्यार्थ्याला राहायला व्यवस्था, उच्च शिक्षणाचं कॉलेज करायला राहायची व्यवस्था नसेल तर महिन्याला 6,000 रुपये राहायची व्यवस्था मिळते. ते आपल्याला हे दाखले घेणं अतिशय गरजेचं आहे. दाखले कसे मिळवायचे त्याचं एक आपण तुम्हाला ट्रेनिंग देऊ पुढे. आणि सर असं होते की आपल्याला दाखल्यामध्ये 60 वर्षाचा पुरावा मागतो. आपल्याला ॲक्च्युली त्यावेळी आपल्या पुरावा द्यायचं कसं देणार आम्ही पुरावा, कारण त्यावेळी शिक्षणच नव्हतं कोणाचं ना. आता ते त्याची अट्ट शिथिल केलेली आहे, ती अट्ट शिथिल आहे. तुमच्याकडे एक जरी दाखला असेल तर सगळ्याला तुम्हाला दाखले तुमचे मर्याय म्हणून एखादा दाखला असेल. प्रत्येक गावाला सर 3 दगडाचे चूल माणसाने मानून कसं तर जगलेलं आहे. बरोबर, त्यांच्याकडे कसा पुरावा मिळणार? नाही पुराव्याची गरज नाही. आता मर्यायचा म्हणून एका माणसाकडे जरी सर्टिफिकेट असलं तर ते सगळ्याला द्यावं असा नियम आहे. सगळ्यांनी मिळून एकदाच अर्ज करायचा आणि तुमच्या अध्यक्षाने सांगायचे हे मर्याय गाड्यावाले आहेत. त्यावेळेला त्याचं मंत्रिमंडळातून त्याला मंत्री मिळते. मंत्रिमंडळातून दर आठवड्याला मंत्रिमंडळाची बैठक होते. त्यावेळेला कलेक्टर, मामलेदार हे रिपोर्ट त्यांच्याकडे पाठवतात. रिपोर्ट पाठवून मंजुरी येते. खोटं तर काय नाही, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. ज्याला खोटं करायचं त्याच्यासाठी प्रॉब्लेम आहे. जास्तीत जास्त मुलांनी शिकलं पाहिजे. शिकत व्यवसाय शिकला पाहिजे. व्यवसाय शिक्षणाबद्दल तुम्ही सगळ्यांनी मिळून थोडं लक्ष द्यायचं. आपल्याकडे काय प्लॅन आहेत का त्याचे? काय शिक्षण करत करत व्यवसाय शिक्षण. व्यवसाय शिक्षण म्हणलं तर काय आहे, जाता जाता छोटे छोटे धंदे असतील. मग काय फळ विक्री आहे, भाजीपाला विक्री आहे किंवा केळाचा गाडा आहे किंवा अनेक प्रकारचे छोटे छोटे धंदे आहेत की ते छोटं शिलाईचं दुकान आहे, कापड दुकान आहे, पान दुकान आहे किंवा
कोणतंही दुकान असू द्या किंवा काय असू द्या यासाठी कर्ज योजना आहे. आपल्याला माहिती आहे का, ओबीसीचे मंत्री त्याला कर्ज पुरवठा करतो. आपल्याला ओबीसी महामंडळ आहे, त्यातून सुद्धा पुरवठा होतो. परंतु योग्य प्रकारे कागदपत्र गोळा करणे आणि थकून न जाणे, थकून प्रत्येक माणसाने थकायचं नाही, प्रत्येकाचं कागद एकत्र करायचं आणि एका माणसाने त्याचा पाठपुरावा, तर ते काम सोपं जातं आणि हे जातं. तर त्यासाठी आपण वेळोवेळी येईलच. आपल्याला माहीत आहे का, आत्ता सध्या मराठा समाज हा आपल्या आरक्षणामध्ये येऊ पाहतोय. आपण भटक्या विमुक्त म्हणजेच ओबीसी आणि ओबीसी मधलं 27% आरक्षण आहे, त्यातलं भटक्या विमुक्ताला 10% आरक्षण दिलेलं आहे आणि 27%तलं 10% भटक्या विमुक्ताला दिलं आहे. 2%, 3%, 2% असं वेगळं वेगळं वाटून दिलेलं आहे. 2% SBCला आणखी वेगळं दिलेलं आहे. तर असं आपल्याला हे आरक्षण आहे, ते आरक्षण आपल्याला ओबीसी मधून मिळालेलं आहे. आपण भटके नाहीत, लक्षात घ्या. भटके हे म्हटलं जातं, पण ते सगळे ओबीसी आहेत. आणि या ओबीसी मध्ये एक प्रगत समाज म्हणजे मराठा समाज त्याच्यामध्ये येतोय. तर मराठा समाजाला तर आपल्याला काय मिळेल का त्यात? आता तर काहीच मिळालं नाही अजून आपल्याला. त्यांच्याकडे तर जमीन नाही म्हणतात, अमकं नाही तमकं नाही म्हणतात. आपल्याला राहायलाच घर नाही, जमीन नाही, जागा नाही. मग तुम्ही गरीब आहेत का ते गरीब आहेत? आपल्याला राहायला जागा नाही म्हणजे आपण त्यांच्याकडे 500-500 एकर जमीन होती, त्यांच्याकडे 10 एकरावर आली, 15 एकरावर आली, त्यात आमची जमिनी कमी झाली, आम्ही गरीब झालो. परंतु आमच्या नावावर उताराच नाही, तर त्याचं काय करायचं? हा प्रश्न मी आता गेले 1.5 वर्ष झालं उताराचा हा विषय लांबच राहिला. 10 फूट राहण्यासाठी जागा हायकोर्टामध्ये आपली केस आपल्याकडे आम्ही कोर्टामध्ये दाखल केलं की भटक्या विमुक्तांनी विरोध केलेला आहे. मराठा समाज आमच्या देऊ दिला का? आम्ही आतापर्यंत गरीब आहे, आम्हाला आतापर्यंत सर्टिफिकेट मिळालं नाही. तर आपलं काय मत आहे, मराठा समाजाला आपल्याला घ्यायचं का? नाही. त्यांना वेगळं द्या, हे द्या, ते द्या, ती गोष्टी वेगळ्या आहेत. परंतु आपल्यात घ्यायचं का? आपल्यात आलं तर आपल्याला काय राहील का शिल्लक? नाही. तर त्यासाठी ह्याच्याकडे पण तुम्ही लक्ष दिलं पाहिजे की तुम्ही म्हणता आपल्याला मिळत नाही, पण ते आपल्याला लक्षात घ्या. ज्यांचं नाही ती घ्यायला आलेत, ते आपलं आहे ते आपण पहिल्यांदा घेतलं पाहिजे, ज्यावर प्रयत्न केला पाहिजे. आपल्या पिढीचं भविष्य त्याच्यामध्ये आहे. आणि शिक्षण घेत घेत तुम्ही व्यवसाय करा. भले शिक्षण कमी जरी असलं तर व्यवसाय करत करत एखादा चांगला शिकला तर त्याला सर्टिफिकेट मिळालं तर तो नोकरीला लागू शकतो. टॅलेंट असतं त्याच्यापासून. तर मी पण काही श्रीमंत नाही. माझं गाव तर नांदगाव आहे. आमच्या वडिलाची शेती 56 गुंठेच आहे. ते सुद्धा शेतमजूर म्हणून आमचे आई वडील दोघेही काम करत होते, दगडफोडाचं काम करत होते. तिथे एक गाव आहे मग तक्षील शेजारीचं दगडाचं गाव कुठलं आहे? आंधळगाव नाही, शेजारी गाव आहे. त्यावेळी नाही, इथे शेजारी आपल्या आजूबाजू आहे. तिथं वेगळं चांगलं मिळतं. तिथे आमच्या वडिलांना दगडाच्या खाणी आणि दगडाच्या खाणीच काम करायचे. 6 महिने खाणी बंद असतात पाण्याला. त्यातून मी 1974 साली अकलूजला गेलेला चालत. आमच्या कामाच्या दुकानी काम करून भंगार शिकलेलं. आमच्या माळी समाजामध्ये एकी भंगाराला मिळली. आता माझ्यामुळे काय 10-5 झालेले तिकडे तिकडे. पण कुणीही भंगार धंदा करत नाही. भंगारचा धंदा करतो, भांड्याचा धंदा करतो, लोखंडाचा धंदा करतो, काचेचा, बाटलीचा, प्लास्टिकचा, सगळा एकूण खेळ माझा 2.5 चक्राचा घोडा नाही आखलेला. पण सुरुवातीला काय केलं मी, भंगार दुकानात काम केलं, जोडे बांधून गोळा केले 100-100 किलो. आपल्या सांगोल्याचं ते मनेरी लाकड मनेरी त्याचं सायकल दुकान होतं, त्याच्यात ती सायकल भाडं वापरलेली. म्हणजे असं काय समजू नका गरीब श्रीमंत होत नाही असं काय नाही. आता आमच्यात तसंच नाही का? आता मजुरीपर्यंत आता ऊसाकडे बी आमचे लोक 50% लोक ऊस मजुरीसाठी जातात. त्यांच्यासाठी काय सुविधा उभी असतील? त्यांच्यासाठी अनेक सुविधा आहेत. ऊस तोडी कामगारांसाठी तिथं शाळेच्या सुविधा आहेत, राहण्याची सुविधा करावी लागते, दवाखान्याची सुविधा करावी लागते. त्यांना आता पेन्शनसुद्धा द्या म्हणून काही नवीन चालू होतं. आपल्या ज्या ज्या अडचणी तिथे येतात त्या सगळ्या अडचणी आपल्या सांगलीचा जो कारखाना आहे काय नाव त्यांनी सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत. तर
अशा सुविधा सगळ्या साखरकारखान्यांनी केलेल्या आहेत. पण नायकावडी अण्णा नायकवडे यांनी त्या सगळ्या सुविधा दिल्या आहेत. रायगड दिलेल्या शाळेची व्यवस्था दिली आहे, पाण्याची वगैरे सगळी काय व्यवस्था. सकाळी पाठवून जाऊन सगळे उठून यायचं, दुपारी आपल्या घरासमोर गाडी लावायची, नंबर आला का त्याला बोलवलं जातं, बोलवायला सुद्धा होतं तर घालून गाडी येते. म्हणजे तिथं बारीला लावून सुद्धा झोपायची गरज नाही, दारासमोर समोर अशा सगळ्या सुविधा केलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या सुविधा तुम्ही प्रत्येक भरतीला मागू शकता. म्हणजे तिथं राहण्याची, खाण्याची, पिण्याची सगळी व्यवस्था त्यांनी करावी अशी एक आता नवीन योजना आहे. आणि नवीन तुम्हाला परवडत नाही तेवढा पगार मागायचा आहे, सुट्ट्या मागायच्या आहेत, अनेक आपल्याला दवाखाना मागायचा आहे. ते सगळं फ्री तुम्ही दिलं पाहिजे, तुम्ही दिली पाहिजे. ज्या ज्या योजना तुम्हाला त्यासाठी आमची छोटी समस्या सर. हां आमचा मरेवाला हा समाज आहे. करायची लोक म्हणजे देवाचा आमचा धर्म काय मरेवाली समाज आहे. अंगावरती दाबोजी मारून आणि वर्षात किमान एक दोन गावा मागितल्याशिवाय आम्हाला पर्याय मार्ग नाही. पण आम्ही बाहेर मागायला गेल्यानंतर तिथल्या लोकांच्या कुठल्या तरी समस्या असतील किंवा आम्हाला काहीतरी बोलतो त्याच्याबद्दल काय सांगायचं. त्याच्याबद्दल तर आता या प्रथा तर एक प्रथा जुन्या झाल्या. हो बरोबर. आता आपण त्याच्या जरा बाहेर निघालं पाहिजे. आणि आपण कायम त्या गावात जातो, त्याच गावात जातो. म्हणजे गावं तुम्ही वाटून घ्या. इथे किती 150 घर आहेत ना, 150 गाव वाटून घ्या. काय या तालुक्यात 100 गाव असतील, काय शेजारच्या तालुक्यामध्ये 50 गावात जावं. परंतु एका गावात एकानेच जावं आणि तिथंच मागून म्हणजे अशा पद्धतीने गेलं तुमच्या ओळखी वाढतील, ते देवाच्या आणि तुम्हाला कुणी अडवणार नाही. कमीत कमी 70% बंद आहे. हां पण एक आमचा धर्म म्हणून नाही का, वर्षातनं किमान नाही म्हटलं तर आम्हाला 4 दिवस तर मागायला नाही की आता धर्म म्हणून अंधश्रद्धा म्हणून ठीक आहे. परंतु त्यातनं आता बाहेर निघून आपण लोकांना मी पाहिलं, एक मुलगी आश्रमशाळेत शाळेला होती. परंतु 2 दिवस सुट्टी मिळाल्यानंतर तिची आई त्या आश्रमशाळेतून तिला घेऊन आली आणि तिच्याबरोबर मागायला होत होती. म्हणजे तुमच्याच मंद्रुपची मुलगी होती. इतकी चांगली सुंदर मुलगी, ती 5वी 6वीला शिकायला मुलगी ती. तिला मागायला फिरत होते. तुम्ही असं करा, इतकी चांगली मुलगी होती, शाळा जाते म्हणजे मी शाळेत. तर हे जे चाललंय ते सुद्धा बंद केलं थोडंसं. मुलाच्या बाबतीत सर्व शासनाच्या योजना आहेत. राहण्याची, खाण्याची, पिण्याची, कपड्याची, पुस्तकाची सगळी सोय मोफत आहे. ग्रॅज्युएटपर्यंत, परदेशी शिक्षणापर्यंत मोफत आहे. परंतु आपण जोपर्यंत पोचत नाही किंवा आपण त्याचा पिच्छा करत नाही किंवा थकतो, थकू नये म्हणून आपल्या 5 लोकांची 10 लोकांची कमिटी करा. त्यातून 1-2 लोकांनी कायम मला फॉलो करा. त्यांचा काय असेल छोटी मोठी कामं करत राहा. ज्याला ज्या दिवशी सवय असेल त्याची त्यांनी फिरून कामे करा. ह्या आठवड्यात त्यांनी करा, ह्या आठवड्यात त्यांनी करा, ह्या आठवड्यात त्यांनी करा. किंवा त्यांना हे जमतंय काम, त्यांना ते जमतंय, त्याला ज्याला जे जमतंय ते काम त्याला वाटतं. असे युनिटी करून राहा. आणि मग आपला उद्धार आपणच करायचा. मग काय बचत गट करा, काय आपली बचत आपणच बँकेत ठेवण्यापेक्षा आपली एखादी पतसंस्था वगैरे काढा किंवा BC काढा, काहीतरी करा, बचत गट करा. आपलाच पैसा आपल्याकडे खेळत राहील. म्हणजे मुलीकडे बँकेत ठेवणं हे ठेवणं त्यापेक्षाही आपल्या लोकांना किंवा बँकेत जरी ठेवलं तर प्रत्येकाने इकडे तिकडे जाण्यापेक्षा एकाच बँकेत जाऊन दबाव टाकून आपण ह्याला कर्ज दिलं पाहिजे, त्याला कर्ज दिलं पाहिजे असं बोललं पाहिजे. अगोदर मराठी समाज आमचा म्हणजे महादेव कोळी म्हणून सुरू. हां, तर आता महादेव कोळी जर आहे तर त्याला तुमच्याकडे एक पुरावा पाहिजे की ते मी ऐकलेला पुरावा असा आहे की ही जी देवी आहे ती कुठल्या तर नदीमध्ये वगैरे आली किंवा ती सापडली आणि त्या देवीने सांगितलं की ते बाबा शेजारी आम्ही जंगलात राहतो, जंगलात पाऊस पाणी कधी येईल ते सांगता येत नाही. पाण्यानं पावसानं आमची घरदारं सगळे वाहून जात होती सारखीच. परंतु ही देवी सापडल्यानंतर त्या स्वप्नात आली. त्याच्या ज्याला सापडली त्यानं सांगितलं की ही देवीची तुम्ही पूजा करा, तुम्ही फिरून याचे ते प्रसिद्धी करा आणि ह्याच्यावर जे प्रसाद येतो किंवा ह्याच्यावर जी पूजा अर्चा करायसाठी तुम्ही दान लोक देते त्याच्यावर आपलं जीवन सुखी होईल असं त्यांनी सांगितलं. आणि तुम्ही त्या नदीच्या काठावर निघून बाहेर आला. त्याच्या अगोदर तुम्ही नदीच्या काठावर मासे मारायचा ह्याचा त्याचा आणि तुम्ही ते कोळी समाज, महादेव कोळी समाज हा समाज जंगलामध्ये सरकाराला मानणारा किंवा होता किंवा नाही होता, परंतु महादेव कोळी समाज हा होता. हा तुमचा पुरावा योग्य प्रकारे तुम्हाला सगळ्यांनी मिळून मांडता आला पाहिजे. बरोबर, सगळ्यांनी मिळून
मग त्यातले एक नदी आहे मी पाहिलेली, त्या नदीमध्ये गोटे वाहून येतात. त्या गोट्यातलीच आपले त्या देवीला ते लावून सिंदूर वगैरे लावून देवी बनले होते. तर ती नदी कुठं आहे, पूर्वजी कुठली आहे त्याच्यावर शोध घ्या. म्हणजे त्याच्यावरती तिथले महादेव खोळी कशी आहेत त्यांचा एखादा दाखला मिळाला की तुम्हाला सगळ्याला दाखली. पण शोध घ्या तुम्ही तर एका त्याच्यावर फिरत राहा की कर्नाटकमध्ये, आंध्रमध्ये ह्या नद्या आहेत, या गोटे वाहून घेणाऱ्या नद्या कर्नाटक, आंध्रमध्ये आहेत. तर त्या नद्या कोणत्या आहेत आणि तुमच्या ही जी भाषा आहे ती भाषा जी आहे ती महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या आंध्र तेलंगणा येतात ह्याच्या बॉर्डरवरची आहे. ही भाषा जी आहे ती बॉर्डरवरची भाषा आहे, एकदम प्युअर तेलुगू नाही, हे मिक्स मराठी आहे, मिक्स कन्नडी आहे असं मला वाटतं. असं त्याचा तुम्ही शोध घ्यावा. ह्या बॉर्डरची गाव आहे ही जी बॉर्डर आंध्र, कर्नाटक, आपल्या जे तेलंगणा याचे जे बॉर्डर आहेत या बॉर्डरवर तुम्ही जरा चौकशी करावी की तिथं महादेव खोळी कोण आहे, तिथं नदी कोण आहे, गोटे वाहून येणारी नदी कोणती आहे की त्याच्यामधले शोध घ्यावे. तर मी पाहिलं आहे परंतु माझ्या लक्षात येणार की कोणत्या नदीमध्ये आता ते लक्षात आलं माझ्या बऱ्याचे गाडीवाले म्हटलं. तर हा एक पुरावा देण्यासाठी सगळ्यांनी मिळून हा पुरावा दिला पाहिजे. तिथून ते गोटे भरून आणले पाहिजे, तिथं चित्रीकरण केलं पाहिजे, त्याच्यातले काही तिथले महादेव खोळीचे दाखले तुम्ही सादर केले पाहिजेत, तर ते तुम्हाला मिळू शकतं असं. परंतु कुणीतरी पिक्चर पुरवलं पाहिजे. पुढे तर महादेव खोळी असणारच आहेत ना, महाराष्ट्रातली थोडा, परंतु तेलुगू भाषा बोलणारी तुमची ही असली पाहिजे. त्याच्यावर तुम्हाला पुरावा व्यवस्थित मिळेल. तोपर्यंत आपण निदान कमीत कमी एनटी तरी घ्या आणि त्याच्या सवलती घ्या. आता रेशन कार्डामध्ये प्रत्येकाला 5 किलो धान्य मिळतं आणि जे अंत्योदय आहे ज्याला पिवळं कार्ड आहे त्याला मला वाटतं 2 माणसं असले तरी बी 35 किलो आणि 10 माणसं असले तरी बी 35 किलो. तर ती कार्ड फोड केली पाहिजे. कार्ड ज्याची आहे परंतु ऑनलाईन केलं त्याला पण काय मिळतं. तर ते कार्ड तुम्ही आमदार कचेरीमध्ये जाऊन ऑनलाईन केली पाहिजे. तिथे ज्या आशा वर्कर्स आहेत बालवाडी शिकवणाऱ्या त्यांना सगळी माहिती असेल. त्यांच्या माहितीकडून आत्ता जी योजना आहे आपली की लाडकी बहीण योजना, या लाडकी बहीण योजनेचे सगळ्यांनी फॉर्म भरतात का सगळ्या मुलींनी? हां, सगळ्या 18 वर्ष किंवा पुढच्या मुलींनी वगैरे 65 वर्षाच्या आतल्या आपल्या माता भगिनी ज्या पण असतील त्या कोण राहिले असतील तर अजून भरून द्या. आणि याच्या व्यतिरिक्त काय अडचण असेल तर पण सांगा. लाडका भाऊ म्हणून कुणी 10वी 12वी शिकलेला असेल तर त्याच्यासाठी पण 6 महिने ट्रेनिंगची व्यवस्था. त्याला 6,000 8,000 10,000 रुपये पगार देऊन ट्रेनिंगला पाठवणार आहे. ट्रेनिंग म्हणजे कारखान्यात एखाद्या ट्रेनिंग द्यायचं, त्याचं मग तसलं ट्रेनिंग मिळाल्यानंतर तुम्ही कुठल्याही कारखान्यात कामाला जाऊ शकता. तुम्हाला 25,000 30,000 40,000 50,000 तुमचं काय स्किल असेल त्याप्रमाणे तुम्हाला पगार मिळू शकतो. 8 तासाची ड्युटी मिळू शकते. आणखी एक सर, आता आपला समाज काय भंगारच्या सभे करते ते, काय कोण स्टेशनरी घेऊन जाते, कोण भांडी विकतो, त्यांना बी काय काय ठिकाणी चुकीचं लोक फिरायला गेल्यानंतर चुकीचं काहीतरी बोलतात. आता चुकीचं बोलतात ह्याच्यामध्ये आता माझा स्वतःचा धंदा आहे भांड्याचा, स्वतःचा धंदा आहे भंगारचा. जर चोरीचा माल घेतला तर चुकीचं बोलतात, एक गोष्ट. जो भंगारचा धंदा करतो त्यानं महिनाभर धंदा केला का त्याला चोरीचा माल कुठला आहे ते समजतो. चोरीचा माल निम्या पैशात मिळतो. त्या लालचीपोटी जर तुम्ही घेतला तर मग त्याची सजा त्याला भोगावं लागते. हां, त्याला आपण काय करू शकत नाही. परंतु ज्या बाटली आहे, काच आहे, पत्रा आहे, रद्दी आहे, ह्याच्याबद्दल कोणाची कसलीही प्लास्टिकबद्दल तक्रार नाही. तक्रार कशाबद्दल आहे? जे पाईपलाईनची तक्रार आहे, कोणाचं नांगर आहे, कोणाचं फाळ आहे, कोणाचं ते पाईपलाईनच्या पाईप आहेत, कोणाचे ते होस पाईप आहे, मोटरचे स्टार्टर आहेत, अशा ज्या काही चोऱ्या होतात ते घेताना तुम्ही मालकाची पावती लिहून घ्या. बरोबर, त्याचं सही लिहून घ्या. ही तुम्ही दिलं तर तुम्हाला काय होणार नाही. त्याचा अटकपूर्व जामीन किंवा त्याला काय झालं तर मी जबाबदार. तुम्ही ते लालची पुढे कोणाकडे घेतलं निम्या पैशाला ते चांगलं नाही, ते मालकाकडे घेतलं पाहिजे. ते चोरीचा माल असला काय असला ती घेतला तर त्याचं काय चालणार नाही. ते तुम्हाला त्याची सजा किंवा त्याचा पैसा पाणी तोडपाणी करूनच बाहेर यावं. आता सांगा पुढे माझा व्यवसाय करून आता मला बरोबर गेल्या 6 जूनला 50 वर्षे पूर्ण झाले. मी ते स्वतः धंदा शिकून लागले. त्यामुळे त्यातले कुठला बारकावा तुम्ही काय पण सांगा त्यातला
या ढिगाऱ्यामध्ये काय आहे त्याचा वास येतो. इतके माझे डोळे तीक्ष्ण आहेत. हा ढिगारा किती किलोचा आहे ते मला कळत. तर ते त्या धंद्याबद्दल व्यवसायाबद्दल तुम्हाला काही अडचण असेल तर विचारा, ते तुम्हाला पूर्ण. आमचे जे जाते ते पण आधीवर सगळं चौकशी केल्याशिवाय कुठलं वस्तू घेत नाही. हा ठीक आहे मेन ना. महत्वाची. हो ते काय त्याच्याबद्दल काही सुद्धा काळजी करू नका. तुम्हाला काय दर वगैरे विचारायचं असेल तर आमच्या भावाचं दुकान इथं अकलूजला पण आहे, सांगोल्याला पण आहे. दर विचारत जावं, पटलं तर द्या, नाही पटलं द्या. आमच्याकडे सगळं रोख आणि चोख असतं. कोणाही फसवणूक अजिबात नसणार. तुम्ही इथं वजन करून घ्यायचं तेवढंच इथं वजन बसणार. ते तुम्ही कोणी वजन करून घेऊन जात नाही, त्याची फसवणूक होते. त्यामुळे दर कमी जास्त वाटतात असं. तर ते त्याच्याकडे तुम्ही थोडंसं लक्ष द्या. बाकीचं काय नाही, आपण कष्टानं कमवतो आणि भास्तीची कोणाचं घालवतो. तर ते थोडंफार होतं, जास्त नाही पण थोडंफार तर होतंच. तर आता त्या बारकावे सुद्धा बघितले पाहिजेत आपण. तर याबद्दल तुम्हाला ट्रेनिंग द्यायचं म्हणलं तर ट्रेनिंग कॅम्प सुद्धा मी घेऊ शकतो. की एक दिवस ट्रेनिंग कॅम्प सगळे तुम्ही एक जणांनी फक्त चहा पाण्याची व्यवस्था करा आणि एक जणांनी घरनं डबे आणायचे आणि जेवायचे पण. सकाळी आल्यापासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला व्यवसाय ट्रेनिंग दिली. व्यवसाय कोणता कसा करायचा आणि त्याला भांडवल कसं उभं करायचं हे दोन्ही पण सांगा. कोणता व्यवसाय करायचा ते सांगणार नाही, पण व्यवसाय कोणता तुम्ही सांगाल तो कसा करायचा, त्याला भांडवल कसं उभं करायचं ते पण सांगा. आणि त्याच्यापासून तुम्हाला किमान 1000 रुपये मिळतील दुपारपर्यंत, 4 वाजेपर्यंत, 3 वाजेपर्यंत. अजून काय सांगा? मला याने एक शब्द विचारलं होतं सर, ते तुम्हाला नाही कळलं. ते का म्हणले 2-3 महिन्यात त्या गावात म्हणजे गावाला जाते फिरायला. फिरत असताना एखाद्या माणसाने आधी घातलं, त्यावेळेस काय करायचं ही शब्द त्यांनी तुम्हाला विचारलं. त्यावेळेस तुम्हाला एकच सांगतो की तुम्ही तुमचे संगणना काढा आणि संगणनेच्या मार्फत त्यांना ओळखपत्र द्या की आमच्या संघटनेमध्ये हे सभासद आहे, सदस्य आहे, फिटनेस आहे, काय पण आहे त्याचं ओळखपत्र द्या. आणि काहीही त्याच्या पाठीमागे जर काहीही अडचण असल्यास, काही याच्यातून चुका झाल्या असल्यास किंवा काही तुम्हाला शंका असल्यास मला ह्या फोनवर फोन असं त्याच्या पाठीमागे नंबर टाका. ते सगळे नंबर तुमच्याकडे येतील. तुम्हाला अडचण काय ती नक्की ते सांगा मला, मी त्याचं सोल्युशन सांगतो. म्हणजे तुम्हाला ओळख म्हणून येते अडचण का, चोऱ्या होतात म्हणून येतात का, पोरं पळून येतात म्हणून येतात का, कसल्या अडचण येतात ते म्हणजे समजा गावात शेजारी कुठेतरी चोऱ्या मोऱ्या झाल्या, त्यांच्या झोपड्या दिसले की ती हे अद्वैत लोक अजून सुद्धा लोक तेवढ्यासाठी आपण जो माल घ्यायचा तो दक्ष राहून घ्यायचा आणि ज्याच्याकडून घेतला त्याच्याकडून पावती घ्यायची. आणि आज ते सर 60-70 वर्षामध्ये तर काय आमचा मरेवाली समाज चोरी बाबतीत कुठल्या बाबतीत अजून रेकॉर्डाला कुठलं आमचं नाव खराब गेलेलं नाही. आज्या पांजापासून आणि आमची पोरं सुद्धा तेवढ्याच प्रामाणिकपणानं आज राहतात. आपण शिवक्रांती टीव्हीसाठी आपल्याला चंद्रकांत डोंगरामध्ये तुमचं अण्णा मरेवाले तुमचं ना दादा आवाज येतो नव्हता तुमचा येत नाही. मारुती मरेवाले हां असा आवाज पाहिजे. तुमचं दादा मोठा आवाज येतो तुमचा रे दादा सुभाषान मरेवाले तुमचा शंकरराम मरेवाले इथला आवाज तिकडे पलीकडेपर्यंत गेला पाहिजे तुमचा. बोला तानाजी बाजीराव बंड मरायला काय पोरं इकडे या जरा इकडे आपल्या सगळ्यांना एक नुसतं नाव सांगा. नाव सचिन तुकाराम तुमचं चंद्रकांत तुमचं कोण राहिले सांगा. बापूमध्ये आले तुमचं अजून कोण राहिले राहू नका कोणी तुम्ही राहिले सर. आपण सर्वांनी इथं मला चहा पाणी केलं, माझं आधार तिकीट केलं त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद म्हणतो. आपण सगळे इथं 60-70 वर्षापासून असून सुद्धा तुम्हाला सगळ्या काही नाहीत, तुम्हाला दाखले नाहीत. लोक इथं 1000-1000, 2,000 रुपये तुम्ही केलं, हे सुद्धा आरक्षण मागतात आणि आपण आरक्षणापासून वंचित आहे.
तर मी सरकारला तुमच्या भटक्या विमुक्ता तर्फे पर्याय गाड्यावाले मर्यादेची दिली घेऊन फिरणारे मर्यादेला गावोगावी नेऊन त्यांची पूजा करणारे हे पुजारी कष्ट करून म्हणजे जवळजवळ ते मर्यादा देवीसाठी व्रत करून त्या महिन्यामध्ये अंगावर चाबूक मारण्याचं त्यांचं व्रत असतं. ते चाबूक मारले जातात, फटके खातात, फटके खाऊन देवीला प्रसन्न करतात, आपल्या गावातील आलेला साथीचा रोग वगैरे जावं म्हणून विनंती करतात आणि त्यांना जे दान धर्म लोक त्याच्यावर त्यांची उपजीविका असा हा मर्यादा गरीब समाज. या समाजाला आजपर्यंत काय मिळालं नाही तर त्या सरकारला मी सांगतो या सरकारने पहिल्यांदा या मर्यादा समाजाला सगळं दिलं पाहिजे आणि नंतर कुणाला द्यायची द्या, पहिल्यांदा या समाजाला दिलं पाहिजे ही मी आजच्या शिवक्रांती न्यूजच्या वतीनं विनंती करतो आणि तर सांगतो. आपल्या सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद.